श्रीराम, लक्ष्मण, शत्रुघ्न आणि भरत. भरत शत्रुघ्न असं म्हटलं तरी चालेल. तेव्हा 4 राजकुमारांचं नामकरण झालं आणि मंडळी आता बाललीला आरंभ झाली. बाललीलेला आरंभ झाला. अगदीच पहिल्यांदा आईला मुखामध्ये ब्रह्मांड दर्शन झालं. आता काही ग्रंथामध्ये संदर्भ आहे माती खाल्ली. काही ग्रंथकाराचं म्हणणं असं आहे की हा संदर्भ द्वापारामधल्या कृष्ण अवतारामधला आहे आणि म्हणून काही जणांनी सांगितलं की नैवेद्य सेवन केला देवाजवळचा. काही ग्रंथकारांनी इथं आपला मत व्यक्त केलं की कौसल्या माता जरा चिंतित होती की मी तुला किती दूध पाजायचं रे बाबा, तुझी भूकच जात नाही. आणि म्हणून की बघ आई बघ, मी एकटा थोडी आहे, हे सगळं ब्रह्मांड सामावलंय माझ्या मुखात. आणि म्हणून ब्रह्मांड दर्शन मुखामध्ये आईला करून दिलं. असे याचे वेगवेगळे संदर्भ वेगवेगळ्या ग्रंथामध्ये आलेले आहे. संदर्भ काही का असेना, पण आईला श्री रामललाजींच्या मुखामध्ये ब्रह्मांड दर्शन झालं. हे बरोबर आहे. ते का झालं, कारणे वेगवेगळी आहेत. यानंतर अत्यंत सुंदर असं सौंदर्य, रेशमी पितांबर, कुरड्या कुरड्या केश कुंतलाचा कालाप, मोत्यांचे दागिने आणि सुंदर अशा पद्धतीनं पायातली नुपुरं वाजायची. एक दिवस हट्ट धरला, काय, मला चंद्र पाहिजे. हट्ट धरला म्हणे मला खेळायला चंद्रच पाहिजे. आता काय करणार, मला खेळायला चंद्रच पाहिजे. सगळे हताश झाले. माता कैकेयी, माता सुमित्रा सगळे हताश झाले. मला खेळायला चंद्रच पाहिजे, तो येईल माझ्यासोबत खेळायला तरच मी खेळेल. हा पण दशरथ राजा हा अत्यंत ज्ञानी म्हणू आपण, हा होते तेच चक्रवर्ती सम्राट, सूर्यवंशाचे रघुवंशाचे फार ज्ञानी असं व्यक्तिमत्व म्हणजे राजा श्री दशरथ. आणि त्यांनी काय केलं, त्यांनी इथं काय केलं, एक परात असते ना, परात, तुम्ही काय म्हणता, कोपर, हा ती परात आणली. त्या परातीमध्ये पाणी टाकलं आणि त्या पाण्यामध्ये चंद्राचं प्रतिबिंब दिसलं. आणि मग ते म्हटले, हा बघ चंद्र तुझ्यासोबत खेळायला आलाय, खेळ जेवढं पाहिजे तेवढं. हा मुलं हट्ट करतात, पण त्यांना नेमकं काय आणि केव्हा दिलं पाहिजे याची जाण आई वडिलांना असावी, नाही का. मुलांनी हट्ट केला, आपण काय म्हणतो, आपल्या वेळेस आपल्याला नव्हतं भेटलं, आता आहे ना त्यांच्या नशिबात. हा आपण काय म्हणतो, आपल्या वेळेस आपल्याला नव्हतं असं, पण आता आहे ना त्यांच्या नशिबात. हा मग ते जेवण करताना त्यांच्या समोर फोन ठेवा. आपल्या वेळेस नव्हता फोन, आता आहे, नाही का. आई कौसल्या माता दूध भात जेव घालायची, कौसल्या माता तूप खिचडी जीव घालायची. हा जेव्हा लहान होते ना, राम, लक्ष्मण, शत्रुघ्न, भरत यांच्या आवडीचं जेवण होतं दूध भात. हा यांच्या आवडीचं जेवण होतं तूप खिचडी. अत्यंत मऊ आणि अत्यंत चविष्ट स्वादिष्ट अशी तूप घालून गरम गरम ती खिचडी, आणि ती आई स्वतःच्या हातानं कुचकरायची आणि 4ही भावंडांना भरवायची. हा सात्विक आहार, आहार सात्विकच असला पाहिजे. भगवान श्रीकृष्णांनी लोणी खाल्लं, हा आणि भगवान श्री रामचंद्र प्रभूंनी दूध भात खाल्ला, तूप खिचडी खाल्ली, अत्यंत सात्विक आहार. आज काय झालं ना, आज आहार बिघडला आणि म्हणून सगळं बिघडलं महाराज. आहार बिघडला आणि म्हणून सगळं बिघडलं. हा आम्ही आमच्या लेकरांना काय खाऊ घालतो, आमच्या लेकरांना आम्ही जरा ते मोठे होईस्तोवर
पण काय करावं या आता मम्मी लोकांचं हा, आणि यांना कसं समजून सांगावं. तो वरण भात घेतला आणि मिक्सर मध्ये फिरवला, मिक्सर मध्ये फिरवून वरण भात खाऊ घालतात लेकरांना. ते बिस्किट आणि दूध मिक्सर मध्ये फिरवून लेकरांना खाऊ घालतात. हा, तो वरण भात आधीच शिजलेला, त्यातल्या त्यात तुम्ही मिक्सर मध्ये फिरवता. हा, किती चुकीची पद्धत आहे. असेल तर सामर्थ्य असेल तर चांदीची वाटी, सामर्थ्य नसेल तर कास्याची वाटी. कास्य कळतं ना, कास्य. हा, कास्याची वाटी, आणि त्यामध्ये तो गरम वरण भात आपल्या हाताने कुस्करावा, जेणेकरून त्याचाही अर्क त्या अन्नामध्ये उतरतो आणि ते आईनं स्वतःच्या हाताने भरवावं. आता आई बसते टीव्ही समोर आणि लेकरू बसते फोन समोर. हा, आणि केवढ्या अभिमानानं सांगतात आता मम्मी लोक, केवढ्या अभिमानानं, आमचा दादू फोन शिवाय खातच नाही. हा, 10 महिन्याचं पोरग, 8 महिन्याचं लेकरू, त्याच्या समोर तेवढा आडवा मोठा जात तो फोन ठेवावा लागतो, आणि मग त्याच्यात तो काय पाहतो देव जाणे. हा, आणि मग ती आई त्या मिक्सर मधून काढलेला तो बेचव झालेला वरण भात तो त्या लेकराला खाऊ घालते. हा, पद्धत कशी होती पूर्वी. काऊ ये, चिवताई ये. हा, एकंदरीत निसर्गाची ओळख व्हायची लेकराला. लेकरू खात नाही म्हणते ना, मग लेकराला आईचा घास, बाबाचा घास, आत्याचा घास. हा, मग लेकराला आजीचा घास, मामीचा घास, मावशीचा घास. त्या लेकराला सगळ्या गणागोताची ओळख होत होती, त्या लेकराला सगळ्या परिवाराची ओळख होत होती. हा, आता आपण काय करतो, ते कुरकुरे, हा, काय काय खाऊ घालतो आपण लेकरांना. सात्विक आहार आम्ही लेकराला खाऊ घातला. ते युट्यूब वर पाहता, फोटो काढण्यासाठी फक्त अन्नप्राशन करता आणि समोर हॉटेलमधून आणलेले पदार्थ मांडता. ते नवीनच ट्रेंड आला आता, तो अन्नप्राशन. केवढा मोठा सोहळा. नाही, तो संस्कार आहे, तो केलाच पाहिजे, पण नुसतं फोटो काढापुरता, स्टेटस ठेवण्यापुरता काय. हा, संस्कार आहे तो करा, पण नुसतं आम्ही त्यांनी केलं मग आम्ही करतो, त्यातला अर्थ तर समजून घ्या. हा, तो सात्विक आहार लेकरांना खाऊ घाला. लेकरांना सात्विक आहाराची गरज आहे. हा, आपण लेकर म्हणतो, आपण म्हणतो लेकर अशक्त आहे, आपण म्हणतो लेकर कुपोषित आहे. हा, लेकरांना सात्विक आहार आम्ही खाऊ घालत नाही. गुळ शेंगदाणे, गुळ फुटाणे, याच्यातून लेकराला अंकुरित कडधान्य, याच्यातून लेकराला किती मोठं जीवनसत्व मिळते. तुमचे संडे हो या मंडे खाऊ घालायची काही गरज नाही, काहीच गरज नाही. हा, त्याच्यात नाही आहे ते चण्यामध्ये आहे, चण्यामध्ये भिजू घातलेल्या सांभाराच्या एका हिरव्या काडीमध्ये आहे. तुम्ही जा ना आहार तज्ञाकडे आणि आहार तज्ञाची मुलाखत घ्या. हा, जे तुमच्या शिळ्या पोळीमध्ये आहे ना, ते जीवनसत्व त्या संडे हो या मंडे मध्ये नाही. शिळ्या पोळीत सुद्धा जीवनसत्व आहेत. हा, शिळ्या पोळीत. हा, आणि म्हणून पूर्वी कसे धडधाकट लोक होते, कारण ते ब्रेकफास्ट करत नव्हते, ते शिळ्या भाकरीची नेहारी करत होते. हा, नेहारी करत होते, आणि म्हणून पूर्वी धडधाकट होते सगळे. हा, आता ठेच लागली की आपला पाय फ्रॅक्चर होतो, कॅल्शियम राहिलं नाही शरीरात. हा, रक्त तपासायला गेले का तुमच्या रंगारंगाच्या पेशी कमी होऊन येतात. हा, तुम्ही काय करता, पांढऱ्या कमी झाल्या, पिवळ्या कमी झाल्या, लाल कमी झाल्या, पपई खान, पपईचे पानं खा. हा, त्याच्यापेक्षा सात्विक आहार. हा, मूग डाळीची खिचडी, दूध भात, मूग डाळ, सगळ्या डाळी लेकरांना खाऊ घाला. मसुराच्या डाळीपासून सगळ्या डाळी, उडदाच्या डाळीपासून, बरबटीच्या डाळीपासून सगळ्या डाळी, डाळींमधून प्रथिन मिळतं, गुळामधून लोह मिळतो. हा, सगळं सगळं खाऊ घाला. गोड निंबाच्या पाल्यामध्ये सुद्धा लोह आहे. सगळं सगळं खाऊ घाला लेकरांना, आणि सगळं खाऊ घालण्याची शिकवण द्या. हा, लेकराला हे आवडत नाही, ते आवडत नाही, हे आवडत नाही, ते आवडत नाही.
भाजीतला कांदा काढतो, भाजीतलं टमाटर काढतो. काय काय आहे हे? हा, सगळं खाल्लं पाहिजे लेकरांनी, तर लेकरू धष्टपुष्ट होईल ना. हा, सगळा आहार लेकराला खाऊ घालण्याची जबाबदारी ती पालकाची आहे, ती आईची आहे. हा, ती शाळेतल्या शिक्षकांची नाही. हा, ती दुसऱ्या कुणाची नाही, ती पालकांची आहे, आई वडिलांची आहे, जास्तीत जास्त आईची आहे. आणि म्हणून सात्विक आहार आपल्या लेकरांना खाऊ घाला. माता कौसल्या दूध भात खाऊ घालत होती, माता कौसल्या तूप खिचडी खाऊ घालत होती. हा, आणि म्हणून अधिकारी होती ती, म्हणून साक्षात परब्रह्म प्रकट झाले. हा मंडळी, बाललीला मोठ्या सुंदर पद्धतीनं सुरू आहेत. आणि अशातच एक दिवस दशरथजींच्या राजमहालामध्ये मुनिश्री विश्वामित्रजी येतात. आणि विश्वामित्र, हा नाव मोठं सुंदर आहे, विश्वामित्र. विश्वस्य मित्रः सह विश्वामित्र. ज्यांनी संपूर्ण विश्वासोबत मैत्री केली असे ते, किंवा संपूर्ण विश्व ज्यांनी आपला मित्र बनवलं असे ते विश्वामित्र. यांचे चरित्र फार अद्भुत आहे. हा, रामायणामधलं प्रत्येक पात्र अत्यंत अद्भुत आहे, अत्यंत अद्भुत. कुश राजाच्या वंशामध्ये गादी नावाचे राजे होऊन गेले, आणि त्या गादी राजाचे हे पुत्र आहेत, राजकुमार होते, राजकुमार होते. यांचं मूळ नाव विश्वरथ. पण एकदा राजगादीवर असताना मुनी श्री वशिष्ठजींकडे जी एक वैशिष्ट्यपूर्ण कामधेनू होती, गाय, तिचं नाव होतं शबला. ती कामधेनू यांनी मागितली. वशिष्ठ मुनी म्हटले, नाही, मी देणार नाही तुला. कामधेनू ऋषींच्या आश्रमात शोभते, राजाच्या राजमहालात नाही, असं बोलले ते. आणि म्हटले, मी राज आहे, तुमच्याकडून देणं होत नाही, मी हिसकावून नाही. पूर्ण सैनिक घेऊन गेले. आणि पूर्ण सैनिक घेऊन गेले असताना आता काय करणार, तर शबला नावाची ती गाय, आणि ती गाय स्वतः उभी झाली. तिच्या श्वासातून सैनिक तयार झाले. आणि त्या क्रोध आला गाईला. तिला सुद्धा ऋषींचा आश्रम सोडायचा नव्हता, राजमहालात जायचं नव्हतं. आणि तिच्या क्रोधाग्नीमध्ये अनेक सैन्य तयार झालंय. आणि त्या सैन्याने विश्वरथाच्या सैन्याला हरवलं. आणि तो प्रसंग अंतःकरणाला बोचला. म्हणे, मी एवढा राजगादीवर, कुश राजाचा माझं वंशावळ, गादी राजाचा मी पुत्र, एवढा पराक्रमी, पण आज एका ऋषीच्या आश्रमातली मी गाय आणू शकलो नाही. हा, आणि तत्क्षणी सगळ्याचा त्याग केला आणि तपश्चर्या केली. आणि तपश्चर्येनंतर विश्वरथाचे विश्वामित्र झाले. हा, विश्वामित्र झाले. आणि आज हेच विश्वामित्र दशरथ राजांकडे आले. आणि उपनयन संस्कार, चारही पुत्रांचा उपनयन संस्कार पूर्ण झाला. आणि आता विश्वामित्रजी दशरथ राजाला सांगत आहेत, काय म्हणे, मी तुझ्या रामाला मागण्यासाठी आलो होतो, तुझा राम तेवढा मला देऊन टाक. आता राम देऊन टाक म्हणजे काय? हा, म्हणे आताच मौंजादी पूर्ण संस्कार झालेत, आणि एवढ्यात मी माझ्या रामाला पाहिलं सुद्धा नाही डोळे भरून, आणि तुम्ही कसं म्हणता रामाला देऊन टाक? हा, मग पुन्हा वशिष्ठ मुनीच तिथं आले. त्यांनीच मध्यस्थी केली आणि म्हटले, दशरथा, संत जे मागतात ते दिलं पाहिजे, त्याच वेळेस दिलं पाहिजे, कारण संतांचा दूरदृष्टिकोन असतो. आणि म्हणून रामाला मागत आहे ना, काही काळासाठी मागत आहेत, पूर्ण नाही ना, मग दे, आश्वासन दे. म्हणे ठीक आहे, जा रामाला घेऊन. पण कौसल्या माता म्हटली,
एकटं नेऊ नका. लक्ष्मण तयार झालेत आणि मग हे दोन भावंड विश्वामित्र ऋषींसोबत निघाले. आता इथं संदर्भ बघा किती सुंदर येतो. विश्वामित्र, आपण नावाचा अर्थ ऐकला, ज्यांनी विश्वासोबत मैत्री केली ते विश्वामित्र. आता बघा संदर्भ किती सुंदर येतो. विश्वासोबत मैत्री करून विश्वामित्र बना. परमात्मा तुमच्या सोबत आल्याशिवाय राहणार नाही. रघुपति राघव राजा राम, रघुपति राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. जय श्री राम. जय रघुनंदन जय घनश्याम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. जय श्री राम. विश्वामित्र मुनीश्वर आए, दशरथ भूप से वचन सुनाए. संग में भेजे लक्ष्मण राम, संग में भेजे लक्ष्मण राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. जय रघुनंदन जय घनश्याम, जय रघुनंदन जय घनश्याम, पतित पावन सीताराम. तालियों के साथ. रघुपति राघव जय श्री राम, पतित पावन सीताराम. जय श्री राम. ज्यांची ज्यांची नाचायची इच्छा आहे, नृत्य करण्याची इच्छा आहे, तुम्ही आपापल्या जागेवर उठून उभं राहून नृत्य करू शकता बरं. जय हो. ज्यांची ज्यांची इच्छा आहे. जय हो. तालियों के साथ. जय श्री राम. श्री राम जय जय राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. जय श्री राम.
श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय श्री राम जय जय राम श्रीराम जय 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 राम जय जय राम जय हो विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला विठ्ठलाचा जप करायचा माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल 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 गाये माझा 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 विठ्ठल 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 म्हणा सर्वजण म्हणा विठ्ठल 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 काय सर्वांनी म्हणावं विठ्ठलाला जप विठ्ठल 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 म्हणा म्हणा सगळ्यांना म्हणायचंय जप सगळ्यांना करायचंय विठ्ठल 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 म्हणा पुकारो 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 विठ्ठल 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 सर्वांनी म्हणा विठ्ठल 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 सर्वांनी म्हणा विठ्ठल 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 सर्वांनी जप करावा विठ्ठल 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 श्री रामचंद्र प्रभु की जय विठ्ठल भगवान की जय जींच्या आश्रमामध्ये पोचले आणि तिथे फार दुष्ट असे राक्षस होते, एक मरीच आणि दुसरा सुबाहू. काय केलं, मरीचीला बाण मारला पण त्याला नाही मारलं. त्याला म्हणे माझ्या सोबत लीला करण्यासाठी तुझं पुढं काम आहे, आणि म्हणून त्याला बाण असा मारला की तो त्या बाणामुळे समुद्र तटावर पलीकडे एका नगरात जाऊन पडला. आणि येणार आहे त्याचा संदर्भ समोर येणार आहे, ऐकणार आहोत आपण.
तेव्हा सुबाहू या राक्षसाचा वध केला. सुबाहूला अग्नी बाणानं मारून टाकलं, वध केला. आणि मंडळी अशा पद्धतीनं मरीचीला समुद्र तटावर आणि सुबाहूचा वध केला. ताडिका या राक्षसीचा वध केला. राम अवतार आणि कृष्ण अवतार या दोन्ही अवतारामध्ये साम्य म्हणजे सारखेपणा हाच आहे की भगवान श्रीकृष्णाने सुद्धा पुतणेलाच पहिले मारलं होतं आणि श्रीरामांनी सुद्धा ताडिका या राक्षसीलाच पहिले मारलं. आणि आता राहू लागले विश्वामित्रजींच्या आश्रमामध्ये राम आणि लक्ष्मण. एक दिवस जेव्हा सकाळची वेळ आहे, राम आणि लक्ष्मण दोघेही आपल्या गुरुजींजवळ बसलेले आहेत आणि त्यांना गुरुजींच्या हातात काहीतरी पत्रासारखं दिसलं आणि म्हणून गुरुजींना विचारलं, गुरुजी हे तुम्ही काय वाचत आहात? गुरुजींनी सांगितलं, अरे बाबा हे पत्र आहे. कशाचं पत्र आहे? म्हणे निमंत्रण पत्र. हा निमंत्रण कशाचं आणि कुठून आलंय हे पत्र? विश्वामित्रजी सांगत आहेत, हे पत्र जनकपुरी मधून आलंय. जनकपुरी मधून. जनकपुरीचे राजा जनक आणि यांच्याकडून हे पत्र आलंय. कशासाठी आलंय? म्हणे धनुष्य यज्ञ होणार आहे आणि त्या धनुष्य यज्ञामध्ये त्यांनी मला बोलवलंय. पण माझी अशी इच्छा आहे, मी तर जाईनच, पण माझ्या सोबत तुम्ही यावं आणि तुम्ही दोघांनीही या धनुष्य यज्ञामध्ये भाग घ्यावा. म्हणे ठीक आहे, जशी तुमची इच्छा, आम्ही यायला तयार आहोत. आणि विश्वामित्रजींसोबत जनकपुरीकडे निघाले. आता जसे जनकपुरीकडे निघाले, सगळ्यात पहिल्यांदा माता गंगेचं दर्शन झालं. सगळ्यात पहिल्यांदा माता गंगेचं दर्शन झालं. आणि माता गंगेचं दर्शन जेव्हा घेत होते तेव्हा विश्वामित्रजी गंगा प्राकट्य कसं झालं, सगर राजा आणि सगर राजाचे पुत्र अश्वमेध घोडा कपिल मुनींच्या आश्रमात तो चोरीचा आळ, कपिल मुनीला क्रोध आला आणि कपिल मुनींनी त्या क्रोधाग्नीमध्ये सगर राजाचे पुत्र जाळून भस्म केले. आणि आता असं सांगण्यात आलं, या पुत्रांना जर सद्गती पाहिजे असेल, ऋषींच्या श्रापामुळे ते मरण पावले होते ना, मग म्हणे हे अधोगती झाली यांची. आता यांना जर सद्गती प्राप्त करून द्यायची असेल तर स्वर्गात जी गंगा वाहते ना, त्या गंगेलाच इथं बोलवावं लागेल. आणि म्हणून सगर राजानंतर अंशुमान, अंशुमान राजानंतर दिलीप आणि दिलीप राजानंतर भगीरथ, या सगळ्यांनी तप केलं. पण भगीरथजींच्या तपाला यश आलं आणि त्यांच्या तपश्चर्येनंतर स्वर्गात वाहणारी, स्वर्गात प्रवाहित असणारी माता गंगा या भूतलावर यायला तयार झाली. मग महादेवांनी तिचा वेग आपल्या जटेमध्ये नियंत्रित केला, कारण तिची स्वर्गामधली तिची जी गती आहे आणि ती एवढ्या वरून इथं येणार, म्हणजे एकंदरीत अंदाज असा लावला की तिच्या वेगानं म्हणे ही सृष्टीच राहील की नाही राहील तिच्या गतीमुळं. आणि म्हणून महादेवांनी तिचा वेग आपल्या जटेमध्ये नियंत्रित केला आणि मग ती महादेवांच्या जटेमधून माता गंगा या भूतलावर प्रवाहित झाली. आणि आजही ती माता गंगा या भूतलावर प्रवाहित आहे. चैतन्यदायिनी, मुक्तीची, मुक्ती प्रदाता म्हणजे मुक्तीदायिनी, मोक्षदायिनी. हा, आणि तिच्या काठावर जाऊन, तिच्या तटावर जाऊन जेव्हा जेव्हा आपण तिचं दर्शन घेतो तेव्हा तेव्हा निश्चितच एक वेगळी अनुभूती येत असते आपल्याला. हा, एक वेगळा अनुभव येत असतो. आम्ही यावर्षी हरिद्वारला गेलो होतो. आदरणीय श्री सोमनाथे काका आणि आमच्या
मातोश्री मातृतुल्य श्री सौ सोमनाथे काकू आमच्या सोबत होत्या. गंगा मातेचं दर्शन आम्ही तिथं हरिद्वारला घेतलं. 7 दिवसाचं वास्तव्य हरिद्वारला आम्ही केलं. गंगेच्या दर्शनाने काय एक मनामध्ये एक आगळी वेगळी लहर, चैतन्याची म्हणा, ऊर्जेची म्हणा, महादेवाच्या कृपेची म्हणा, अशी एक आगळी वेगळी लहर माता गंगेच्या दर्शनाने आपल्या अंतःकरणामध्ये प्रकट होत असते. गंगा तेरा पानी अमृत, बोलिए गंगा मैया की जय हो. गंगा तेरा पानी अमृत झर झर बहती जाए, युग युग से सतीश धरी तुझसे जीवन पार. गंगा तेरा पानी अमृत, गंगा तेरा पानी अमृत झर झर बहती जाए, युग युग से सतीश धरी तुझसे जीवन पार. गंगा तेरा पानी अमृत, जय हो तालियों के साथ गंगा मैया की जय हो. दूर हिमालय से तू आई गीत सुहानी गाती, बस्ती बस्ती जंगल जंगल सुख संदेश सुनाती. तेरी चांदी जैसी धारा मिलो तक लहरा. गंगा तेरा पानी अमृत, जय हो गंगा मैया की जय हो. जितने सूरज उगे डूबे गंगा तेरे द्वारे, युगों युगों की कथा सुनाए तेरी बहते धारे. तुझको छोड़ के भारत का इतिहास लिखा ना जाए. गंगा तेरा पानी अमृत, जय हो गंगा मैया जय हो. इस धरती का दुख दुख सुने अपने भीतर समाए. जब जब देश गुलाम हुआ है तेरा पानी रोया, जब जब हम आजाद हुए हैं तेरे तट मुस्कान. गंगा तेरा पानी अमृत, गंगा तेरा पानी अमृत झर झर बहती जाए. युग युग से इस देश अंदर तुझसे जीवन पार. गंगा
बोलिए गंगा मैया की जय हो. मोठं सुंदर आपलं हे सत्र इथं सुरू आहे. अगदीच थोड्या वेळामध्ये भगवान श्री राम आपल्या मंडपामध्ये येणार आहेत. कथा ऐकूच आपण, पण आजच्या या अत्यंत सुंदर कथा ऐकण्यासाठी हरिभक्त परायण श्री पांडे महाराज या ठिकाणी आलेले आहेत. श्री रामचंद्र प्रभु की जय हो. हरिभक्त परायण श्री बालपांडे महाराज या ठिकाणी आले आहेत करंजी काजी येथून. तेव्हा व्यासपीठाकडून त्यांचं स्वागत, आयोजकांकडून त्यांचं स्वागत. जोरदार टाळ्या वाजवा. वर्धा इथून आदरणीय सन्माननीय श्री कोरडे साहेब आले आहेत. वर्धा इथून चौधरी साहेब आलेत. आमचे बंधू विकासदादा फटिंगे हे सुद्धा आले आहेत. एकदा जोरदार टाळ्या या पाहुण्यांसाठी सुद्धा होऊ द्या. व्यासपीठाकडून आयोजकांकडून यांचं स्वागत, संपूर्ण पाहुणे मंडळींचं स्वागत. विश्वामित्रजींसोबत जनकपुरीकडे निघालेत श्री राम. गंगा मातेच्या किनाऱ्यावर गंगा मातेचं दर्शन आणि गंगा मातेचं प्राकट्य हे विश्वामित्रजींकडून ऐकलं आणि तिथून सोमर निघाले. आणि जसे सोमर जात आहे, पुढे जात आहे, तसे एका आश्रमामध्ये आले. आश्रमामध्ये नाही म्हणता येणार, एका सुनसान ठिकाणी आले, ज्या ठिकाणी इतकं लहानसं असं पाखरू सुद्धा नव्हतं. एवढी सुनसान अशी जागा, अत्यंत विरान अशी ती वस्ती. आणि अशा या सुनसान ठिकाणी तिथं कोणी पक्षी नाही, कोणी माणूस नाही. आणि अशा या ठिकाणी आलेत आणि अचानक विश्वामित्रजी येऊन थांबले. आता जसे विश्वामित्रजी येऊन थांबले, श्री राम विचारत आहेत की आपण इथे कशासाठी थांबलो. तेव्हा श्री रामांचा हात धरला विश्वामित्रजींनी आणि श्री रामांना एका आश्रमामध्ये नेलं. कुणाचा आश्रम होता तो? गौतम ऋषींचा. आणि गौतम ऋषींची पत्नी माता अहिल्या, तिचा तो आश्रम होता. शिळा झालेली अहिल्या. श्रीरामांनी सांगितलं, विश्वामित्रजींनी सांगितलं, गौतम ऋषींची ही पत्नी. आणि इंद्रदेव आले आणि मग ते इंद्रदेव कोंबडा बनून आवरले वगैरे, तो दृष्टांत तुम्हाला माहित आहे. तर गौतम ऋषींनी तिच्या चारित्र्यावर संशय घेतला म्हणे, कारण दिवस निघालेलाच नव्हता, कोंबडा आवरला आणि म्हणून हे निघाले बाहेर गौतम ऋषी स्नान संध्येसाठी ब्रह्ममुहूर्तावर जायला नदीच्या किनारी. आणि जसे निघाले आणि जसे तिकडून परत आले, रात्रच होती कारण दिवस निघालेलाच नव्हता, पण जसे परत आले आश्रमाच्या बाहेर पडताना इंद्राला पाहिलं आणि अहिल्या मातेच्या चारित्र्यावर संशय घेतला आणि म्हणे, तू पतिव्रत भंग केलंस, तू अपवित्र झालीस, तू शिळा बनशील. आणि तक्षणी माता अहिल्या शिळा बनली. आता शिळा बनली याचा अर्थ काय? शिळा बनली याचा अर्थ, शिळा म्हणजे दगड. ती दगड बनली याचा अर्थ काय? तिचं जीवन दगडासारखं झालं. कुठं जायचं नाही, कुठं यायचं नाही. कसं असतं ना, अत्यंत कसोशीनं आपण एखादी गोष्ट सांभाळतो, जसं स्वाभिमान, जसं की चारित्र्य. पण त्या स्वाभिमानाला ठेस लागली का, त्या चारित्र्याला कुणीतरी कलंकित करण्याचा प्रयत्न केला का, मग काय होतं?
तो अपमान जेव्हा आपल्याला वारंवार आठवतो तेव्हा तो आठवणारा अपमान सुद्धा आपल्याला मरण पीडा देऊन जात असतो. म्हणजे रोजच तिचं ती मरण अनुभवत होती. तिची शिळा बनली होती. म्हणजे काय, तिचं जीवन दगड झालं होतं. ना कुठं जायचं, ना कुठं यायचं, ना कोणामध्ये सहभागी व्हायचं. दगडाप्रमाणे तिचं जीवन झालं होतं. विश्वामित्रजींनी श्री रामाला तिच्या आश्रमात नेलं. याचं कारण एकच की श्री राम ज्या आश्रमामध्ये आले तो आश्रम त्यांच्या पदस्पर्शानं पावन आणि पवित्र होऊन जातो. आणि म्हणून अहिल्या मातेच्या मनातून ती भीती दूर करण्यासाठी म्हणून श्रीरामाला विश्वामित्रजींनी तिच्या आश्रमात नेलं. दगडाला पाय लावला आणि मग दगडातून एक बाई उठून उभी झाली. हा, तिचं जीवन शिळा बनलेलं होतं. तिचं जीवन दगडासारखं झालं होतं. प्रत्यक्ष परब्रह्म तिच्या समोर आले. जणू काही तिनं एवढे वर्षाचं तप केलं आणि त्या तपावर प्रसन्न होऊन साक्षात भगवंत तिच्या समोर प्रकट झाले. हा, कारण भगवंताला ती एकच मागणं मागत होती. चारित्र्यवान होती ना, ती सुशील होती ना, शीलवान होती ना. ती एकच मागणं मागत होती की माझ्या चारित्र्यावर जो कलंक आहे तो एकदा पुसून निघाला मग मला काही नको. आणि त्यासाठी भगवान श्रीरामाला विश्वामित्रजींनी तिच्या आश्रमामध्ये नेलं. रामकथेमधली अहिल्या, हा, रामकथेमधल्या अहिल्याचं जीवन दगडासारखं झालं होतं. रामकथेमधली अहिल्या ही दगड बनली होती. पण एक सांगू का, ही अहिल्या रामकथेतच नाही महाराज, तर आपल्या समाजातही आहे. हा, समाजातही आहे. आपल्याला रामकथेतली अहिल्या पटकन दिसते, समाजातली अहिल्या दिसत नाही. आजही समाजामधली अहिल्या म्हणजे स्त्री, आणि आजही स्त्रीवर अत्याचार अन्याय होतच आहे, होतच आहे. आजही तिचा दारू पिणारा पती तिला मारतो काय, आजही तिच्यावर जीव घेणा विनयभंगासारखा प्रकार होतो काय. हा, अहिल्याच आहे ना ती, जी अहिल्याच आहे ना ती. दुःखच भोगते ना, दुःखच भोगते ना. अरे बलात्कार केल्यानंतर तो बलात्कारी निर्दोष सुटतो. हा, काय म्हणावं या न्याय व्यवस्थेला. पण जिच्यावर तो जीव घेणा प्रकार केला जातो, जिच्या सोबत समाजाच्या नजरेत ती मात्र निंदित जीवन जगते, ती समाजातली अहिल्या नाही का हो. दारू पिणारा तिचा पती तिला रोज मारहाण करतो, आणि चार चौघात मी गेले का नातेवाईकांच्या घरी जर मला जायचंय मग माझ्या पतीच्या दारूचाच विषय समोर येतो. म्हणून ती नातेवाईकात जाणं बंद करते, ती माहेरी जाणं बंद करते. तिच्या पतीचा अत्याचार सहन करीत ती मुकाट्यानं जीव जात पर्यंत तिच्या पतीचा मार खाते. ती अहिल्या नाही का हो समाजातली. हा, समाजातली ही अहिल्या जर मुक्त करायची असेल ना माय बाप हो, तर विचारामध्ये प्रगल्भता आणा, विचारामध्ये प्रगल्भता आणा. विचार व्यापक बनवा, विचार व्यापक बनवा, विचारामध्ये प्रगल्भता आणा. शिक्षण शिकून आम्ही साक्षर झालो, तुम्ही सांगता आम्ही विज्ञान युगात वावरतो, आम्ही विज्ञानवादी आहोत. आणि मग अशा सगळ्या प्रगतीशील समाजात जर तुम्ही राहता, मग आजच्या या समाजातली स्त्री दुःखी का असावी. आजही तिच्यावर मारण्यासारखे आणि तिचा जीव जात पर्यंत तिच्यावर आजही अत्याचार का केले जावेत. सांगा ना, आज आमच्या समाजातली अहिल्या सुरक्षित आहे का. आज आमच्या समाजातली अहिल्या सुखी आहे का. नाही आहे, अहिल्या सुरक्षितही नाही.
आ? आम्ही सांगतो मुलीला तू लवकर घरी ये, 8 वाजले, तू मला रात्री 8 वाजताच्या आत घरात पाहिजे. आ? आम्ही मुलीला सांगतो तू मुलगी आहेस, तू लवकर घरी ये, रात्र होता कामा नये, 7 वाजायच्या आत तू घरी पाहिजे. आणि मुलगा, मुलाला का विचारत नाही हो तुम्ही? मुलावर का सक्ती करत नाही? रात्री 2-2 वाजता तुमचा मुलगा घरी येतो, रात्री 12-12 वाजेपर्यंत तुमचा मुलगा बाहेर फिरतो, तुम्ही मुलाला का सक्ती करत नाही हो? हा, प्रत्येक वेळी का तुमची सक्ती मुलीनं सहन करावी? मुलीला तर संस्कार द्याच, पण त्याच्या सोबत मुलांनाही संस्कार द्या. जशी घरात एक मुलगी आहे तुझी बहीण, तशी समाजात प्रत्येक मुलगी तुझी बहीण आहे. हे संस्कार मुलाला द्या. ही आजच्या काळाची गरज आहे. शिक्षणाच्या नावाखाली मुलं शहरात राहतात. आम्हाला सुखसुविधा प्राप्त झाल्या नाही, आमच्या लेकरांना त्या सुखसुविधा प्राप्त झाल्या पाहिजे म्हणून मायबाप अहोरात्र कष्ट करतात. हा, आणि मुलांना वाटेल तेवढा पैसा मायबाप पुरवतात. पण आपण जो पैसा पुरवतोय, आपण जे करतोय कष्ट, त्याचं चीज होत आहे का? आपला मुलगा कुठं जातोय, आपला मुलगा काय करतोय हे पाहायला नको? हा, विनयभंगासारखा प्रकार आज होत आहे. 14 वर्षाची मुलगी, 13 वर्षाची मुलगी, 9 वर्षाची मुलगी, सामूहिक विनयभंग 9 वर्षाच्या मुलीवर, आणि रॉकेल टाकून तिला जाळून टाकल्या जात आहे. जरा तिच्या माय बापाच्या जागी स्वतःला ठेवून बघा बरं. तिच्या जन्मदात्या आई वडिलाच्या जागी स्वतःला उभं करा बरं. अर्धवट जळलेलं शरीर जेव्हा तिचे आई वडील पाहतात, काळा कुट्ट कोळसा झालाय अर्ध्या शरीराचा माझ्या पोरीच्या, तेव्हा आई वडिलांना काय वाटत असेल? हा, काय वाटत असेल जरा विचार करा. मुलांना सुद्धा सक्ती, निर्बंध, मुलांना सुद्धा नियम आवश्यक आहे. मुलांना सुद्धा संस्कार देण्याची गरज आहे. त्याच्याशिवाय हे थांबणार नाही, थांबणार नाही. कायदा थांबवू शकतो का हे? नाही, कायदा नाही थांबवू शकत. फाशी फक्त जाहीर होते, ती दिली जात नाही. हा, काय काय म्हणावं याला? न्याय व्यवस्था म्हणावी का? न्याय व्यवस्थेमधली लवचिकता म्हणावी का? की खऱ्या अर्थानं न्याय देवता आंधळी आहे, या वाक्यावर आम्ही शिक्कामोर्तब करावं? काय करावं? ती जीवाचा आकांत करून करून सांगत आहे की हाच तो नराधम आहे ज्याने माझ्यावर अत्याचार केला. ती जीवाचा आकांत करून सांगत आहे हाच तो राक्षस आहे, यांनी माझ्यावर अत्याचार केला. आणि अशा परिस्थितीमध्ये कायदा पुरावा मागतो. या प्रसंगाचा निर्णय कसा न्याय व्यवस्था लावेल? सांगा, सांगा ना. जर कायदा पुरावा मागतो, ती बिचारी आकांत करून करून सांगत आहे, हा, बिगड़ा देश नहीं है मेरा बिगड़े, खुद है हम हुकूमती से बिगड़े, खुद है हम हुकूमती से बिगड़ा देश नहीं है मेरा बिगड़े, खुद है हम हुकूमती से बिगड़े, खुद है हम हुकूमती से. सुंदर मंदिर है गाँव में, सुंदर मंदिर है गाँव में, नहीं जाते हम उनमें बाबा, नहीं जाते हम उनमें. नाच तमाशों में दिल दौड़े, नाच तमाशों में दिल दौड़े, क्यों दे दोष किसी से बिगड़े, खुद है हम हुकूमती से बिगड़े, खुद है हम हुकूमती. बिगड़ा
देश नहीं है मेरा बिगड़े, खुद है हम कुमति से बिगड़े, खुद है हम कुमति से बिगड़े। सुंदर भजन भक्ति का घर है, सुंदर भजन भक्ति का घर है। नहीं रमते हम उनमें बाबा, नहीं रमते हम उसमें। टुकड़िया दास कहे क्या करना, टुकड़िया दास कहे क्या करना, क्यों दे दोष किसी से बिगड़े, खुद है हम कुमति से बिगड़े, खुद है हम कुमति। बिगड़ा देश नहीं है मेरा बिगड़े, खुद है हम कुमति से बिगड़े, खुद है हम कुमति से बिगड़े, खुद है हम कुमति से